हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज सकाळी सकाळी मी मार्केटला गेलो होतो कारण आज हार द्यायचा होता गाडीचा हार बघू शकता. एकदम मस्त क्वालिटी आहे. गोंडा बनवायचं बाकी आहे आणि त्याचबरोबर आज बेबी वेलकमचं पण डेकोरेशन आलेलं आहे, ते पण करायला जायचं आहे. बघा फुलं कटिंग करायचे कामं चालू आहे. पसारा बघू शकता, एक साईडला डेकोरेशन, एक साईडला टी व्ही, पसारा. एवढा माल मी घेऊन आलो होतो आणि मम्मीची किती घाई चालली बघा पटापट. अरे 7 वाजता दुकान उघडे करायचं असतं रे, 9 वाजले. चला तर मग आम्ही आता तयारी करतो आणि निघतो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय डेकोरेशनला. गाडी सगळं मटेरियल वगैरे भरले. त्याआधी आम्ही गेलो होतो माझ्या सासऱ्यांकडं, कारण त्यांच्या इथं मटेरियल राहिलं होतं काही, जे आम्हाला लागणार होतं पुढच्या डेकोरेशनला, आजच्या डेकोरेशनला. तर आता आम्ही चाललोय आणि मागे गाडीत मटेरियल ठेवलेलं आहे. सगळे फुलं वगैरे कटिंग करून झाले आणि आम्हाला खूप लेट झाले. कस्टमरने 10 वाजता बोलवलं होतं, आता वाजताय 11:15. कारण सकाळी सकाळी दुकानं उघडत नाही, बलून्स वगैरे घ्यावं लागतात, फुलं कटिंग करावं लागतात, त्यामुळे टाइम लागला. पण काय नाही, आपण थोडंसं जोरात म्हणजे पटापट काम करायचा प्रयत्न करू, जेणेकरून आपला टाइम रिकवर होऊन जाईल. आणि आता आम्ही चाललोय जत्रा हॉटेलला, कारण तिथं डेकोरेशन करायचं आहे, बेबी वेलकमचं आहे. सगळी तयारी तर झाली. आता तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवू डेकोरेशन कसं करणार. मित्रांनो, डेकोरेशन चालू झालंय आणि लाईट गेली आहे. हे इन्व्हर्टरवर चालू आहे, बघू शकते. हे बघा लाईट कशी ब्लिंक होती बघा. मशीन चालत नाही म्हणून तोंडावर फुगावं लागतंय. स्ट्रगल तुम्हाला सांगू शकत नाही. गाल दुखायला लागली फुगून फुगून, एवढे फुगवले. हे बघा असं फुगावं लागतंय. एवढे फुगवले बघा, तोंडाने फुगवले, तोंडाने. Take it to the sky. I wanna take your body, oh. You got the rhythm that I like. I wanna take your body higher. I wanna take it to the sky. करते त्या गजपन मध्ये. इकडं होती का? साप बी बचावतील बर का. काय ते लोक येडे म्हणतील रे तुला. चल घरी चल. अरे ते लाजळूच्या झाडावर कुठे खेळत बसली, चल ना. अरे मला कामाला जायचंय. मित्रांनो, आत्ताच आम्ही डेकोरेशन केलं आणि आता आम्ही घरी चाललोय. डेकोरेशन खूप मस्त झालं, त्यांना पण आवडलं. त्यांनी खूप चांगली कमेंट दिली की खूप चांगलं काम करता तुम्ही आणि एवढ्या लहान वयात तुम्ही. म्हणजे आमचं त्यांना वय कमी वाटलं, पण आमचं वय आता चालू आहे 26. माझं 26 चालू आहे, तिचं 24 चालू आहे. ते बोलले की खूप चांगलं काम करता तुम्ही आणि तुमची प्रगती होईल खूप. बिझनेस म्हणजे नोकरी करण्यापेक्षा हे बिझनेस खूप मस्त आहे असं ते बोलले. आणि आम्हाला चांगलं वाटलं की त्यांना आमचं काम आवडलं. नाही तर काही लोक काम आवडून सुद्धा शिवाय देतात, पैसे कमी देतात. भारी वाटलं. चांगली फॅमिली होती ती. तर काहीच आता मी चाललोय घरी, कारण साईटवर जायचं आहे. आणि आता वाजले 1:15, 1:15 वाजले आहे आणि खूप कामं पेंडिंग आहे. त्यानंतर संध्याकाळी गरबा वर्कशॉपचा 12वा दिवस आहे. तर गाईज, तुम्ही गरबा जॉईन नाही केला, गरबा जॉईन करा. कारण नंतर खूप हार्ड होऊन जातं. खूप जास्त स्टेप्स असतात आणि खूप कमी दिवस उरलेले असतात. तर गरबा वर्कशॉप तुम्ही जॉईन करा. ज्यांना माझा ब्लॉग दिसत असेल त्यांनी जॉईन करा. खूप मजा येते आणि खूप भारी वाटतं. तर काहीच आता मी साईटवर जाणार आहे, बोलू आपण. तर गाईज बघा, डेकोरेशनची सुरुवात. आणि काव्यापा कुठं बसली? कुठं बसली? हा
खेळायची जागा आहे का ती? उतर पटकन. तर गाईज आमचा टीव्ही फायनली फिट केला आहे, बघू शकता. मित्रांनो, क्लासवरनं मी आता घरी आलोय, तरी 11:30 झाले. आज क्लासमध्ये खूप मज्जा आली, कारण आज काही नवीन स्टेप्स घेतल्या, नवीन स्टेप्स शिकवल्या, तर खूप मज्जा आली. आणि काव्याला तर तुम्हाला दाखवलं मी की काव्या कशी डेकोरेशन बसली, ती अजून पण ती रडती खाली, तुम्हाला आवाज येतच असेल, कारण तिची तब्येत बरी नाही आहे, खूप आजारी झाली, खूप तिला ताप येतोय, थंडी ताप खूप जास्त प्रमाणात येतोय. तिची टेस्ट पण केली, पण डॉक्टर अजून काही रिपोर्ट्स आले नाही. डॉक्टर बोलले की उद्या 12 वाजेपर्यंत येतील. तर गाईस, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन आले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.